हॅलो स्टुडंट्स, मी परत एकदा स्वागत करतो आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जे विद्यार्थी 11वीसाठी ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट नोटीस आहे. तर ते मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा जी आपली जनरल मेरिट लिस्ट आहे ती वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेली आहे, ती तुम्ही इथं बघू शकताय. तर जे आपण जेव्हा वेबसाईटवरती येतो आहे तेव्हा इथं अशी वेबसाईट दिसते आपल्याला. अशी बघा वेबसाईट दिसल्यानंतर इथं बघा वरतीच बघा सर्च कॉलेजेसच्या पुढे जनरल मेरिट लिस्ट असा एक तुम्हाला ऑप्शन दिसतो बघा इथं. तर ह्याच्यावरती क्लिक करा. जनरल मेरिट लिस्ट is now published and students can check their details through general merit list section available on the website. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की जनरल मेरिट लिस्ट आहे ती पब्लिश झालेली आहे वेबसाईटवरती. तर विद्यार्थ्यांनी काय करायचं बघा, असं वेबसाईटवरती जी जनरल मेरिट लिस्ट असं क्लिक आहे याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुमची माहिती तपासू शकता. संपूर्ण सामान्य गुणवत्ता यादी लवकरच PDF स्वरूपात प्रकाशित केली जाईल. ती ॲक्च्युली आहे बघा इथं. याला जर क्लिक केलं तुम्ही तर इथं बघा ऑप्शन आहे बघा, डाउनलोड मेरिट लिस्ट, जनरल मेरिट लिस्ट. पण हे सध्या हे क्लिक होत नाही. याचा अर्थ असा आहे की हे सध्या PDF स्वरूपात डाउनलोड केले जाऊ शकत नाही. पण तुम्ही इथं जो तुमचा नंबर आहे तो तुम्हाला काय करायचं, इथं तुम्ही कॉपी करू शकता. समजा आता एखादा नंबर असेल कुठला तुमचा, मी नंबर तुम्हाला सांगतो बघा. असा नंबर तुम्हाला टाकला जर तुम्ही, तर बघा काय नंबर आहे, हां असा जो काय नंबर आहे तो सर्च करा इथं. तर तुम्हाला इथं तुमच्या याचं पूर्णपणे तुम्हाला इथं डिटेल्स बघायला मिळतील. पहिल्यांदा मेरिट नंबर, ॲप्लिकेशन नंबर, मेरिट मार्क्स आणि नंतर मेरिट मार्क्स आउट ऑफ. तर याच्यानंतर तुम्हाला सांगायची महत्त्वाची गोष्ट की अजिबात तुम्हाला याच्यामध्ये चेंज आता करता येणार नाही. तुम्ही कुठल्याही प्रकारचा चेंजेस आता तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये करू शकत नाही. आणि त्यामुळं जे काही ग्रेव्हियन्स होता ते 7 तारखेपासून 9 तारखेपर्यंत तुम्हाला भरायचा होता. तर याच्या बाबतीत जे काय तुम्हाला नवीन जे काही अपडेट्स येणार असतील ते मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊनच येतो आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर ही माहिती तुमच्यासाठी कशी वाटली तुम्हाला ते तुम्ही व्यवस्थित मला सांगा आणि सगळ्यांनी लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.